चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची ताडोबाजवळ एंट्री झाल्यानं वनविभाग आणि ताडोबा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सावली तालुक्यातील मुरमाडी गोलाभोज भागातील विस्तीर्ण तलावाचा परिसर 30च्या संख्येत हत्ती असलेल्या या कळपाने मुक्कामासाठी निवडला आहे. मुरमाडी भागातील घनदाट जंगल आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेता त्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. या गावात एका घराचं नुकसान करत हत्तींनी आपल्या शक्तीची चुणूक दाखवली आहे. खरीप हंगाम आणि शेतशिवारात वाढलेली ग्रामस्थांची वर्दळ लक्षात घेता वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीनं परिस्थितीवर लक्ष ठेवत 25 जणांची प्रशिक्षित चमू गावात मुक्कामी ठेवली आहे. हत्तींना गावात येण्यापासून रोखण्यासाठी एकीकडे त्यांच्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे, तर कळप गावाजवळ येऊ नये म्हणून पेटते टेंभे लावणं, तिकटाचा धूर करणं असे उपाय योजले जात आहेत. गावात लाऊडस्पीकरद्वारे सावधान रहा अशी जनजागृती केली जात आहे. परिक्षेत्र सावलीच्या वतीने सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की आपल्या गावाच्या परिसरामध्ये आपल्या गावात आहे जंगली हत्ती आलेले आहेत, त्यामुळे कोणीही जंगलात जाणार नाही. तसेच रात्रीच्या वेळेस कोणीही गावामध्ये एकटे फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. हत्ती आढळल्यास वन विभागाला त्वरित कळवावे. कोणीही फोटो काढू नये, व्हिडिओ काढू नये व जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. काय झालं, हत्ती 12-1 वाजता आल्यानंतर ते कूड फोडलं, हे झाडाचे खांदे मोडून ते खाल्लं. मग ते जागे झाल्यानंतर तो घुण ऐकून निघून गेला. हत्ती इथं कधी आलाय का? काही भीती काय सध्या गावकऱ्याची स्थिती कशी आहे? गावकडच्या दिवशी आता जागरण करत आहेत. जिकडे तिकडे रस्त्यावर शेगोट्या पेटवून, जसे साहेब सांगितले ना त्या प्रकारे आपल्या शेगोट्या जागच्या जागी पेटवून